लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला। पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिलं। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। केवळ 8 महिन्यात येथील पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे। येथे पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही। याचा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी। यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महादेव दबडे यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित गोळा झालो आहे। या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो 26/8/2024 जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या निष्काळजीपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये पुतळा उभारणी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केलेली आहे। तरी यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या करण्यात आली आहे। हे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे।